नमस्कार मंडळी, मी सायली आणि तुम्ही बघत आहात लाईफ विथ सायली. इथे तुम्हाला पाहायला मिळतील ट्रॅव्हल व्लॉग, लाईफस्टाईल, फूड, कल्चर आणि आपल्या महाराष्ट्राच्या सुंदर कथा. तुम्हालाही पुण्याहून गणपतीपुळ्याला जायचंय का? पण कसं जायचं, कुठे थांबायचं आणि 3 दिवसामध्ये काय काय बघता येईल आणि मेन म्हणजे कोल्हापूर पण कव्हर करता येईल का, हा प्रश्न तर आपल्या सगळ्याच पुणेकरांना पडलेला असतो. जर तुम्हाला हेच प्रश्न पडले असतील तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्हाला मी घेऊन चालले एका सुंदर अशा कोकण कोल्हापूर रोड ट्रिपवर. सकाळी 8 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि आमचा रूट ठरलेला होता, तो म्हणजे मुळशी, ताम्हिणी घाट, माणगाव, चिपळूण आणि मग पुढे गणपतीपुळे. ताम्हिणी घाटातून जाताना हिरवगार डोंगर आणि वळणावळणाचे रस्ते आमचे लक्ष वेधून घेत होते आणि त्यामुळेच आमच्या रोड ट्रिपची खरी मजा इथूनच सुरू झाली होती. साधारण संध्याकाळी 5:30च्या आसपास आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो. आम्ही राहिलो होतो ते म्हणजे ओमकार होमस्टेमध्ये. तुम्हाला मी याचा कॉन्टॅक्ट कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आम्ही पोचल्यावर लगेचच थोडंसं फ्रेश होऊन सनसेट बघायला गेलो, कारण की आम्हाला तो मिस करायचा नव्हता. समुद्राच्या लाटांचा आवाज, समोर मावळणारा सूर्य आणि कोकणचा शांत वारा. खरंच त्या क्षणी सगळा थकवा गायब झाला होता. सनसेट एन्जॉय केल्यानंतर आम्ही गणपतीपुळेच्या प्रसिद्ध गणपती मंदिरात गेलो. समुद्रकिनाऱ्यालगत असलेले हे मंदिर रात्रीच्या प्रकाशात अजूनच सुंदर दिसत होते. दर्शन झाल्यावर जोरदार भूक लागली होती. मग रात्री आम्ही कोकण स्पेशल फिश डिनरवर ताव मारला. फ्रेश फिश आणि कोकणी टेस्ट नेक्स्ट लेवल होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कोकणातला निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता. इथे आमच्या होमस्टेच्या लगतच MTDC स्टे देखील होता. आम्ही तो स्टे देखील बघितला, तिथे काही फोटोज काढले. त्यानंतर दिवसाची सुंदर सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनाने केली. इथल्या गणपती बाप्पाची मूर्ती साधारण 400 वर्षापूर्वीची मानली जाते. विशेष म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजेच ती स्वतः प्रकट झालेली आहे अशी श्रद्धा आहे. गणपती आणि पुळे म्हणजे वाळूचा किनारा, यावरूनच या ठिकाणाला गणपतीपुळे हे नाव पडले असे सांगितलं जातं. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बाप्पांचं मुख पश्चिम दिशेला आहे. दर्शन झाल्यावर आम्ही बीचवर गेलो आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज एन्जॉय केल्या, जसे की जेट स्काय राईड्स आणि खूप सारी धमाल. तिथे आम्ही 5 राईड्सचं एक पॅकेज घेतलं होतं, जे की आम्हाला 800 रुपये पर पर्सन असं पडलं. एक मज्जा सांगायची झाली तर, एक राईड करत असताना मी समुद्राच्या मधोमध पडले होते. मला वाटलं झालं होता आपला शेवटचा दिवस असावा हा, पण लाईफ जॅकेट घातल्यामुळे मी तशीच पाण्यावर तरंगले. पण दुसरी राईड करायची हिंमत झाली नाही. पण बाहेर आल्यानंतर परत इच्छा झाली आणि मी परत बाकीच्या राईड्स उरल्या होत्या त्या राईड्स नंतर आम्हाला खूप थकवा जाणवत होता, त्यामुळे आम्ही लिंबू सोडा इथे घेतला होता. हा थकवा जाणवल्यानंतर भूक देखील खूप लागली होती, त्यामुळे आम्ही लंच करायचं ठरवलं आणि शेजारीच असलेल्या गणेश कृपा खानावळमध्ये आम्ही जेवण केलं. तिथले जेवण अतिशय रुचकर होते. मी इथे व्हिजिटिंग कार्ड तुम्हाला दाखवलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर आम्ही गेलो प्राचीन कोकण बघायला. प्राचीन कोकण हे एका संग्रहालयासारखे आहे, जे की ओपन संग्रहालय आपण म्हणू शकतो. इथे एंट्री तिकीट होती ती फक्त 25 रुपये पर पर्सन. आम्ही एकूण 7 जण फॅमिली ट्रिपवर होतो आणि खरंच प्राचीन कोकण सगळ्यांनाच खूप आवडलं. इथे पूर्ण जुन्या कोकणची कल्चर, घरे, लाईफस्टाईल आणि हिस्ट्री खूप सुंदर पद्धतीने दाखवली आहे. एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग येते. कोकणची जुनी संस्कृती, परंपरा आणि गावाकडचं जीवन जवळून अनुभवायचं असेल तर प्राचीन कोकण हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. इथे आल्यावर असं वाटतं जणू आपण काही वर्ष मागच्या काळात गेलेलो आहोत आणि तिथे मातीची घरं, जुन्या वस्तू, लोककला, पारंपरिक जीवनशैली आणि कोकणचा इतिहास सगळं इतकं सुंदर पद्धतीने दाखवलं आहे की प्रत्येक गोष्ट बघताना उत्सुकता वाढत जाते. तिथून पुढे आम्ही गेलो आरेवारे बीचवर आणि तिथे केली थ्रिलिंग झिपलाईन ॲक्टिव्हिटी. एका बाजूला समुद्र, खाली बीच आणि हवेतून जाण्याची मजा अनफॉरगॉटेबल होती. त्यानंतर आम्ही कशेळीमधलं सुप्रसिद्ध कनकादित्य सूर्यमंदिरला निघालो. आम्ही पोचलो तेव्हा सनसेट व्हायची वेळ झालीच होती. थोडा उशीर झाला असता तर मंदिर बंद झालं असतं, पण लकीली आम्ही वेळेत पोचलो. मंदिरात खूप शांत, प्रसन्न आणि पॉझिटिव्ह फिलिंग्स येत होते.
ह्या मंदिराच्या प्रांगणात अजून विष्णूचे मंदिर, लक्ष्मी देवीचे मंदिर देखील आहे आणि इथे एक विहीर देखील आहे जिला वरतून जाळी लावलेली आहे, जेणेकरून कोणीही त्याच्यामध्ये कचरा किंवा कोणी पडू नये याची खबरदारी म्हणून. तसेच इथे समारंभासाठी लागणाऱ्या काही गोष्टी देखील ठेवल्या होत्या. हे मंदिर म्हणजे असं वाटत होतं की तिथून जावंच नाही, किती पण वेळ आपण तिथे बसून राहू शकतो, इतकं भारी फिलिंग तिथे आलं होतं. मंदिरानंतर आम्ही गेलो कशेळी देवघळी बीचवर सनसेट एन्जॉय करायला. इथला सनसेटही आम्हाला अजिबात मिस करायचा नव्हता, कारण इथून अतिशय सुंदर असा व्ह्यू दिसत होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, खूप भारी फिलिंग आलं होतं. तो सनसेट, ती शांतता आणि समुद्राच्या लाटा, हा मोमेंट खरंच खूप स्पेशल होता. कशेळी बीचनंतर आम्ही गेलो पावसकडे. तिथे आहे पूजनीय स्वामी स्वरूपानंद यांची समाधी मंदिर. मंदिर परिसरात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता जाणवत होती. इथे आम्ही प्रसाद म्हणून मिळालेला साधा पण खूप स्वादिष्ट खिचडी भात आणि मिरचीचं लोणचं खाल्लं. खरंच त्या साध्या जेवणातही एक वेगळीच समाधानाची चव होती. शहराच्या गोंगाटापासून दूर पूर्ण वातावरण खूप शांत आणि भक्तिमय वाटत होतं. इथे राधाकृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती होती. नंतर आम्ही रत्नागिरीमध्ये डिनर करून झोपी गेलो. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. पण यावेळी रूट होता कोल्हापूर रोड. सर्वात आधी आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेतलं. त्यानंतर कोल्हापूरचे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात गेलो. कोल्हापूरमधील महालक्ष्मी हे मंदिर महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन आणि जागृत शक्तिपीठ मानलं जातं. अंबाबाई म्हणून ओळखलं जाणारे देवीचं हे मंदिर हजारो वर्षांचा इतिहास जपून उभं आहे. देवीच्या दर्शनानंतर मंदिराजवळच आम्ही फेमस फडतळे मिसळ खाल्ली. कोल्हापूरची मिसळ म्हणजे स्पायसी लवर्ससाठी एक पर्वणीच आहे. त्यानंतर आम्ही गेलो आदमापूरमधल्या बाळूमामा मंदिरात. आमचं नशीब इतकं चांगलं होतं की आम्हाला संध्याकाळची आरती पण अनुभवायला मिळाली. पूर्ण वातावरण हे भक्तिमय झालं होतं. अशा प्रकारे आमचा पुणे, गणपतीपुळे, कोल्हापूर असा सुंदर फॅमिली रोड ट्रिप पूर्ण झाली. कोकण, बीच, मंदिरे, सनसेट, फूड आणि फॅमिलीसोबत घालवलेले मोमेंट्स, हा प्रवास कायम आठवणीत राहणार. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही गणपतीपुळेला गेलेले आहात का?